आणि मग माऊलींनी हा आत्मविश्वास दिला, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, जाईन गे माये तया पंढरपुरा. आणि मग संतांनी हा आत्मविश्वास दिल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संतांची मांदियाळी निर्माण झाली आणि त्याच्याकडे आकर्षण निर्माण झालं लोकांचं संतांकडे, त्यांच्या तत्वज्ञानाकडे. फार मोठे मोठे संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, फार मोठी यादी आहे. अगदी निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, चांगदेव, नामदेव, गोनाई, रजाई, दामाशकी, नारा, मांदा, गोंदा, विटा, लाडाई, गोडाई, येसाई, जानाई, साखराई, नावबाई, परिसभागवत, एकनाथ, जनार्दन स्वामी, भानुदास, तुकाराम, कानोबा, रामेश्वर भट्ट, निळोबा, कबीर, कमाल, सुरदास, मीराबाई, कानोपात्रा, गोराकुंबा, सावतामाळी, सिरनावी, नरसिंह मेहता, लतीफशाह, दादू बिजारी, सजन कसाई, जगन्मित्र नागा, मामासाहेब दांडेकर, गुरुवारी लक्ष्मणबाई इगतपुरीकर, जोग महाराज, वैद्य बाबा, वामनभाऊ महाराज, भगवान बाबा, आपले माऊली संत विश्वनाथ नामदेव महाराज चारठाणकर. आणि जर तुम्ही कधी आळंदीला गेलात आणि तुम्हाला वाटलं माऊलींचं दर्शन करायचं आहे, इच्छा आहे मनात, पण गर्दी आहे माऊलीच्या मंदिरामध्ये, तुमचं दर्शन होत नाही, तुमच्या पाठीमागे काहीतरी काम आहे, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला माऊलींचं दर्शन करायचंय ना, मग लक्षपूर्वक ऐका, मी काय सांगतो तुम्हाला ते. तुम्ही काय करायचं, गुरुजींनी सांगितलेलं आहे, तुम्ही काय करा, मंदिरातून बाहेर या, लक्षपूर्वक ऐका, माऊलीच्या मंदिरातून बाहेर या आणि तिथे कुणाला तरी विचारा, का हो जुनी वारकरी शिक्षण संस्था ती इमारत कुठे हो, तुम्हाला कोणीही इमारत सांगेल. माऊलीच्या मंदिरासमोरची वारकरी शिक्षण संस्थाची ती जुनी इमारत, त्या इमारतीच्या समोर जा, थोडंसं लक्षपूर्वक ऐका. माऊलींचं दर्शन नाही झालं तर हे करायचं आहे, त्या जुन्या इमारतीच्या समोर तुम्ही गेलात, छोटासा जिना आहे, त्या छोट्याशा जिन्यातून तुम्ही वरती जा, पहिल्या मजल्यावर गेलात की शेवटच्या खोलीकडे पहा, त्या खोलीच्या समोर जा. विद्यार्थी कल्याणासाठी आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी खर्ची घातलं, वटवृक्षाच्या छायेखाली सारेच पांतस्थ विसावतात, देण हाच धर्म ज्यांचा सोसणं रोजच. विद्यार्थी कल्याणाची ही आयुष्यभर जोपासून ज्यांनी आमच्यासारख्या दगडांना या योग्यतेला बनवलं, हजारो कीर्तनकारांना ज्यांनी आपल्या कृपादृष्टीनं महाराष्ट्रामध्ये उभा केलं, मान सन्मान तुमच्यामध्ये उठवलं, बसवलं, तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आमच्याकडून. अखंड ज्ञानेश्वरीचं आणि गाथ्याचं पारायण करत असणारे आमच्या सगळ्यांचे गुरुजी, आमच्या वारकरी संप्रदायाचे फार मोठे आधारस्तंभ हरिभक्तपरायण शांती ब्रह्म कुरेकर बाबा, त्यांच्या समोर जा, त्यांच्या पायावरती डोकं ठेवा. जर गेला आळंदीला आता कधी, तर तुम्हाला ज्ञानोबरायांच्या दर्शनाचं पुण्य देतील. विठाला मुलं आहेत, तुम्ही आम्ही फार समर्थ बापाची मुलं आहेत. ज्ञानोबा तुकोबरायांसारखे तुमचे आमचे बाप आहेत. काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, काय नाही गाथ्यामध्ये. आपलं दुर्भाग्य एक आहे, आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही. ती वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोला पाहोगे पंडजी ज्ञान अज्ञानाची, ज्ञान होय अज्ञानाची. डोला पाहे पंडजी वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. आम्ही फक्त पारायण करतो. एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी वाचा. गाथ्यामध्ये काय नाही. तुमच्या आमच्या जीवनातील प्रत्येक समस्येचं उत्तर तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरीमधून आणि गाथ्यामधून सापडल्याशिवाय राहणार नाही. फक्त ज्ञानेश्वरी वाचावी मनापासून. काय समस्या तो जीवनामध्ये, काय आध्यात्मिक समस्या असतील किंवा दररोज भेडसावणारे प्रश्न नसतील, काय प्रश्न आहेत. मित्र म्हणतो या समस्येच्या पलीकडे तुमची समस्या नसतील. कोणत्या समस्या? नामाचे श्रेष्ठत्व, तारक नाम, भगवंताचे रूप, भगवंताचे गुण, भगवंताचे रूपगुण
गुण सम पितांबर देव जीव ध्यान अनन्य एवढा प्रभू बोलणे मनुष्यती संरक्षण संबंध बंधन समाधान अमृतछंद देवाची घरे स्वभाव प्रेम लाभ अवघा भक्त संत संघाची महती संत संगतीचा लाभ वंत उदास वैरागी निमित्ती महिमा परोपकार आलिंगन वीर महिमा संताचा श्रेष्ठ सुमन बळ कुळ जीवन नमस्कार आत्मा ज्ञान अज्ञान नामदेव महाराज तुकाराम महाराज व्यास दत्तात्रय विवेक वैभव प्रारंभ पुरुषार्थ शिवैष्णू ऐक्य आहे नाही शुभ अशुभ सार असार गुण अवगुण ताप विश्रांती चिंता चिंतन स्थिर अस्थिर आटोविशर शूरधीर योगक्षम खळवत संत संतांनी जग कीर्तन चांग भोलोपशोक दृष्टीची विविधता दूरदृष्टी ब्रह्म जेका रंजले गांजले षडवर्ग काय किती कोणाचं खावं वासना गुरुमाते संसार संपत्ती कामप्रभाव काळप्रभाव अधिकार कर्तव्य स्नान भ्रष्टाचार ताठा नम्रता द्वेष आयुष्य सप्ता फायदे दुःख पुत्र इंद्रिय गाव दंभ मस्तक युगसंख्या कर्माचे वर्म दानाचे वर्म इतर शेवट नाम महिमा नामफळ रस सार देव दिवसा प्रश्न भक्ती या शब्दांच्या पलीकडं तुम्हाला आणि मला तुमच्या आमच्या जीवनामध्ये समस्या भेडसावणार नाहीत आणि याची उत्तरं तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये आणि गाथेमध्ये सापडतील. विठाला विठाला अशा या महान परंपरेतील एक थोर संत श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगातून तुकाराम महाराज तुम्हाला आणि मला तुकाराम महाराजांच्या संकल्पनेतील आदर्श पुरुषाची व्याख्या सांगतात. माईबाप आदर्श पुरुषाची व्याख्या सांगतात. बघा थोडंसं लक्षपूर्वक आहे का. जीवन कोणतंही असू द्या, कोणत्याही परिस्थितीला असू द्या, कोणत्याही कालातील असू द्या, स्त्रियांचा असू द्या, पुरुषांचा असू द्या, लहानाचा असू द्या, थोराचा असू द्या, कोणत्याही पदावरच्या व्यक्तीचा असू द्या, नवे नवे जिथं जिथं मनुष्य वस्ती आहे आणि पलीकडं फक्त अथांग पाणी आहे, मनुष्य वस्ती पलीकडं नाही त्या शेवटच्या टोकाच्या माणसाचं जीवन असू द्या. जीवनामध्ये आदर्श फारच महत्वाचा आहे. जीवनामध्ये आदर्श नसेल तर त्या जीवनाला शून्य किंमत आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये आदर्श असावा, त्या आदर्शाकडे आपण पाहावं आणि आपण आपलं जीवन जगत जावं. दोन शब्द आहेत बघा. व्यक्तीच्या जीवनाला गती असावी आणि त्या गतीला योग्य दिशा असावी. गती असावी आणि त्या गतीला योग्य बोला की दिशा असावी. ज्यावेळेस गती आणि दिशा यांचं समीकरण आयुष्यामध्ये जुळून येतं मग त्याच्यातून जे काही तुम्हाला मला प्राप्त होतं त्याचं नाव आहे सद्गती. गती प्लस दिशा इज इक्वल टू सद्गती. आणि ज्यावेळेस गती आणि दिशा यांचं समीकरण आयुष्यामध्ये कधीच कुठेच केव्हाच जुळून येत नाही मग जे तुमच्या आमच्या पदरात पडतं त्याचं नाव आहे अधोगती. म्हणजे व्यक्तीच्या जीवनाला गती असावी आणि त्या गतीला योग्य दिशा असावी. विठाला विठाला याच्यावरून आपल्याला एक कोटी करता येईल बघा. समाजामध्ये चार प्रकारचे लोक आहेत. पहिला वर्ग समाजामध्ये असा त्याच्या जीवनाला गतीही नाही आणि दिशाही नाही. दुसरा वर्ग समाजामध्ये असा त्याच्या जीवनाला गती आहे परंतु दिशा नाही. तिसरा वर्ग समाजामध्ये असा त्याच्या जीवनाला दिशा आहे परंतु गती नाही. आणि चौथा वर्ग समाजामध्ये असा आहे त्याच्या जीवनाला गतीही आहे आणि दिशाही आहे. पहिला वर्ग त्याच्या जीवनाला गतीही नाही दिशाही नाही. उगीच जगायचं म्हणून जगायचं. काय करतो तो काय नाही, कुठं चालला कुठं नाही. अरे तू कशाला गेला तिथं, तू गेल्यामुळे भांडण लागलं. अरे तू बोलू नको, तू बोलल्यामुळे ते वातावरण पेटलं. अरे तू जाऊ नको. काय जीवन आहे, किती आळशी जीवन आहे, किती निंदनीय जीवन आहे. तुकोबरायांना अशा आळशी निंदनीय जीवनाचा तिरस्कार वाटतो. तुकोबरायांना असं आळशी जीवन म्हणजे पूछ नाही पायेचारी मनुष्यापरी कुतरी ती नाही का. किती आळशी जीवन. खूप आळशी लोक असतात, दिशा उगेच जगायचं म्हणून जगतात. आमचे गुरुजी सांगतात की असं झालं किंवा माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. माऊली म्हणतात काय झालं, एकाला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्याला आनंद झाला. ब्रह्मदेव म्हटले ए बाबा काय मागायचं ते माग. वरमृही काय मागतोस माझ्याकडं. तो म्हटला देवा मला तुमचं आयुष्य देऊन टाका. ब्रह्मदेव म्हटले अरे वेड्या, माझं एवढं मोठं आयुष्य घेऊन काय करणार आहे. काय सामाजिक कार्य करतो, काय विधायक काम करतो, काय राजकीय काम करायचं आहे का. नाही काय तपश्चर्या वगैरे करायचं, एखादं पद तुला प्राप्त करायचं का जीवनात. तुम्हाला छेचे देवा तसला अजिबात काय करणार नाही. मग एवढं मोठं माझं आयुष्य कशा करता मागतो. तो म्हटला देवा एकच काम करणार आहे. काय करणार. माऊली म्हणतात तो असं म्हणतो देवा एकच काम करणार आहे. काय करणार एवढं आयुष्य घेऊन. तो म्हटला वरून 2 गोधड्या आणि खालून 2 गोधड्या पडून राहीन. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात मनते ब्रह्मायु होई जे निजलियाची असी जे हे वाचून दुजे व्यसन नाही. अंगे अंग मोडामोडी कार्या जाती अनावडी नुसधीच परवडी जांभयाची जांभळ्यावर जांभळ्या नाही का. विठाला विठाला पहिला वर्ग समाजामध्ये
समाजामध्ये असा त्याच्या जीवनाला गती नाही आणि दिशा नाही, उगीच जगायचं म्हणून जगतोय. दुसरा वर्ग समाजामध्ये असा त्याच्या जीवनाला गती आहे पण दिशा नाही, सारखा पळतोय. लोकांना वाटतं हा काय काम करत असेल, आज इथं प्लॉटिंग घेतली, उद्या तिथं हे करायचं, परवा तिथं फ्लॅट घ्यायचा आहे, आता एवढे पैसे या बँकेत जमा झाले, आता त्या बँकेचं अकाउंट खोलायचं, इथं एवढी प्रॉपर्टी घेतली. सारखा पळतोय. त्याला वेळ नाही, थांबत नाही, गती आहे. माऊली म्हणतात नुसत्या गतीनं जर जीवनात काय भेटलं असतं तर जगात सगळ्यात श्रीमंत कुत्रा असतात, तो सारखा पळत राहतो. नुसती गतीनं काय भेटणार नाही हो. माऊली म्हणतात भाग्याचे नी भडसे, उद्यमाचे नी मिसे, संपत्ती जाता पैसे घररी गे. भाग्य अनुकूल असावं लागतं आणि त्याला प्रयत्नाची जोड मिळावं लागते. अन्न मान तो प्रारब्धा घेना, हे तो प्रारब्धा अधीन, हे तो प्रारब्धा घेना. सगळ्या गोष्टी प्रारब्ध अधीन आहेत. जगात काय काम करणारी माणसं, कष्ट करणारी माणसं काय कमी नाहीत. मला आल्यानंतर सांगितलं की म्हणले 10 वर्षापूर्वी आमचे मनोहर दादा साध्या झोपडपट्टीला राहायचे. 10 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय झालं. त्यांनी आपल्या इतकेच त्यांनाही वेळ आहे, त्यांनाही 24 तास आहे, आपल्याही 24 तास आहे. त्यांनाही 2 हात आहेत त्यांच्या मुलांना, आपल्यालाही 2 हात आहेत. त्यांनाही 2 पाय आहेत, आपल्यासारखेच मेंदू आहे. पण या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या प्रारब्धामध्ये असतात. माऊली म्हणतात की नुसतं प्रारब्ध करीत बसू नका, तर त्याला प्रयत्न देखील असावे लागतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, त्यावेळी जीवनामध्ये माणसं यशस्वी होतात. आणि व्यवसाय निमित्त फळ देताचे संचित, फळ देताचे संचित, फळ देताचे संचित. अतिशय छान प्रमाण दिलं. व्यवसाय निमित्त वाजवाटाळे वाजवा घे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. या आजींचा फोटो येतं. या आजीनं त्यांच्या मुलांना हुलग्याच्या कडाण आणि हुलग्याच्या भाकरी खाऊ घातलेल्या आहेत. 15-20 वर्षाचा कालखंड असेल नाही का. व्यवसाय निमित्त आहे हो. फळ देतसे संचित नाही का. प्रारब्ध जर अनुकूल झालं ना तर या सगळ्या, आणि हे सगळं करूनही माणसामध्ये राहणं, उंच शिखरावरती जाऊन देखील आपलं पाय जमिनीवरती ठेवणं, याच्याकरता कृपा असावी लागते, आशीर्वाद असावा लागतो. आज या ठिकाणी ते जे आपल्यामध्ये बसलेले आहेत, आपल्याशी बोलतात. मला मगाशी म्हटले ना, अहो तुम्ही जाणार आहो, मोठा माणूस आहे पण तुम्हाला तुमच्या जवळ येईल. अहो म्हटलं मोठ्या माणसाचं तेच वैशिष्ट्य असतं. मोठी माणसं कधीच म्हणत नाही मी मोठा आहे म्हणून. आणि तो जर मोठा म्हणत त्याला कोण मोठं मानणार आहे, तो आपल्या जवळ नाही आला तर. मोठ्या माणसाचं ते मोठेपण असतं आणि ते मोठेपण त्यांचं अबाधित राहावं अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. आज गुरुवर्य नामदेव बाबा चारठाणकर देखील इथे येऊन त्यांना आशीर्वाद देऊन गेले. विठाला विठाला. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या जीवनाला गती आहे परंतु दिशा मात्र नाही, तो भरकटला आहे. तिसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, त्याच्या जीवनाला दिशा आहे परंतु गती नाही. महाराज 100% ह्या वर्षी वारीला येणार. तुम्ही म्हणता ना वारी वारी वारी, जगाच्या पाठीवरचं हे 8वं नाही, पहिलं आश्चर्य आहे. ज्ञानोबरायांचा 16 आहे जगाच्या पाठीवर. जगाच्या पाठीवरची 7 आश्चर्य बाजूला ठेवा आणि त्या 7 आश्चर्य ज्यांनी निवडली
ज्यांनी ती आज आपल्यासमोर मांडली, जगात अभ्यासाला दिली, त्यांना जाऊन सांगा ह्या 7 आश्चर्यांना आश्चर्य वाटेल असा आमचा ज्ञानोबरायांचा सोहळा आहे. जगाच्या पाठीवरती तुम्ही कोणताही देश पहा, एका देवासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर लाखो लोक, लाखो भगवत भक्तांचा मेळा वर्षानुवर्ष पंढरपूरला जातोय. 18 दिवस चालतायत, 20 दिवस चालतायत, महिना चालतायत. आपलं घरदार, आपलं सुखदुःख, आपली अडचणी, आपली तहानभूक सगळं 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 काही विसरून 25-30 लाख लोक महाराष्ट्रातून आषाढ महिन्यामध्ये भगवान पांडुरंगाला भेटण्याकरता जात असतात, चालत असतात. कुठे आहे का जगाच्या पाठीवरती असा सोहळा? विचारा की कोणालाही, संशोधन करा, नेटवरती टाका. असा देवासाठी कोण चालतं का? एवढ्या दिवस, 1 दिवस 2 दिवस चालतं का? विचारा की कोणालाही. जगाच्या पाठीवरती असा सोहळा नाही. देवाकडे जायचं आहे आम्हाला. कशा करता? त्या देवाला आम्हाला सुख सांगायचं आहे. त्या देवाला आमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या, जे सुख दुःख आहे, ते सुख दुःख आम्हाला देवाला सांगायचं. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख. वर्षानुवर्ष लोक जात आहेत. मग तो म्हणतो महाराज मी येणार बरं का वारीला. चांगली दिशा आहे. महाराज मी MPSC UPSCचा अभ्यास करतोय आता. अरे चांगली गोष्ट आहे. महाराज मी शेतामध्ये हे पीक घेतोय. चांगली दिशा आहे. महाराज मी अमुक करणार आहे. अरे चांगली दिशा आहे. पुन्हा 4-2 वर्षांनी या लोकांना भेटा. का हो, तुम्ही तर म्हटले तुम्ही MPSC UPSCचा अभ्यास करून चांगला प्रशासकीय अधिकारी होतो म्हणून. काय झालं, तुम्ही झाले का? कुठलं महाराज, अहो कुठलं पुण्याला गेलो नाही, काय नाही, स्टडी सर्कल जॉईन केलं नाही, काहीच केलं नाही. मी अभ्यासाला बसायला लागलो की 2-2, 4-4 तास अभ्यास सुरू केला. आणि घरचे म्हटले अरे कुठं अभ्यास करत बसतो, कुठं तो IAS ऑफिसर व्हायचा. घरच्यांनी माझं लग्न लावून टाकलं. आता संसार, मुलं बाळ सांभाळतोय. अरे चांगली दिशा होती तुझ्या जीवनामध्ये, अधिकारी व्हायचं चांगलं स्वप्न होतं, दिशा चांगली आहे, पण गती घेतली नाही. तुम्ही म्हटलं ते वारीला येणार म्हणून, का आले नाहीत वारीला? मी 2-3 वर्ष झालं तुमची वाट पाहतोय, का आले नाहीत? अहो कुठलं महाराज, आपल्याला ज्ञानोबराय बोलवतात का हो? नेमकं वारीला यायचं ठरतं आणि नेमकं त्या टायमाला आमच्या गावाकडे भरपूर पाऊस होतो, पेरणीची कामं राहतील म्हणून मी दरवर्षी वारीला काही येत नाही. अरे दिशा चांगली भेटली आहे, पण गती नाही. तुम्ही म्हटलं होतं मी हे करतो, नाही राव केलं महाराज. समाजामध्ये हा 3रा वर्ग आहे, त्याच्या जीवनाला दिशा आहे, त्याला कळतं काय करायचं, कळतं पण वळत नाही, तो प्रयत्न करत नाही. दिशा आहे परंतु गती नाही. विठाला विठाला. आणि 4था वर्ग समाजामध्ये असा आहे, त्याच्या जीवनाला दिशाही आहे आणि गतीही आहे. आणि मग अशा जीवनाकडे आपण पाहायचं आणि आपण आपलं जीवन जगत जायचं. स्वामी विवेकानंदांचं जीवन घडल्याच्या पाठीमागं रामकृष्ण परमहंसांची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घडल्याच्या पाठीमागं स्वराज्य संकल्पक शहाजी राजा आणि मासाहेब जिजाऊ यांची प्रेरणा आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं जीवन घडलं, याच्या पाठीमागं लाला लजपतराय यांच्या खुणालं त्या रक्तानं लाल झालेली ती माती आहे, ती शपथ आहे. संभाजी राजांचं जीवन आज जगाला अलौकिक वाटतं, याच्या पाठीमागं शिवछत्रपतींची प्रेरणा आहे. या जीवनाकडे आपण पाहावं आणि आपण आपलं जीवन जगत जावं. कारण संस्कार हा जीवनातला अनमोल दागिना आहे आणि तो अनमोल दागिना जर सोबत असेल तर जीवन जगण्यात मजा आहे. विठाला विठाला विठाला. ज्यावेळेस महात्मा गांधींनी 1920 साली असहकार आंदोलन पुकारलं, असहकार आंदोलन, विदेशातला कपडा, विदेशातली कोणती वस्तू घ्यायची नाही, असहकार करायचं. ज्यावेळेस असहकार आंदोलन पेटलं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एका खेडेगावामध्ये, लक्षपूर्वक आहे का, एका खेडेगावामध्ये एक आई आपल्या 10-12 वर्षाच्या मुलाला घेऊन राहत होती. सत्य घटना आहे. एके दिवशी त्या पोराचं नाव राम. एके दिवशी त्या आईनं त्या पोराला सांगितलं, हे राम, अरे हे 5 रुपये घे आणि बाजारातून या वस्तू आण. ते इवलंसं पोरगं 10-12 वर्षाचं हातात 5 रुपये घेतले आणि आईनं या वस्तू आणायला सांगितल्यात म्हणून बाजारामध्ये ते पोरगं आनंदानं निघालं. मुख्य चौकामध्ये तो पोरगा आला आणि त्यानं चौकामध्ये एक दृश्य पाहिलं. काय पाहिलं त्यानं? इंग्रज अधिकारी आपल्या भारतीय लोकांना, त्यानं लोकांचे कपडे काढलेत आणि भारतीय लोकांना झाडाला बांधून तो इंग्रज अधिकारी डांबून त्यांना चापकाचे फटके मारतोय. जनता आक्रोश करते, विवळते, त्यांना रक्त निघतंय अंगातून, अंगाचं सालपट निघलंय. आणि तो अधिकारी कसली दयामाय न दाखवता त्या भारतीय लोकांना मारतोय. जुलमी ब्रिटिश राजवट होती ती, 1920चा काळ. त्या 8-10 वर्षाच्या पोरानं ते दृश्य पाहिलं. ते लहान पोरगं घाबरलं. 5 रुपये हातात तसेच राहिले आणि ते घाबरलेलं पोरगं तसंच घरामध्ये आलं आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन तो पोरगा रडत बसला. राम नावाचा पोरगा. त्याची आई त्याला म्हणते, ए राम, अरे तुला 5 रुपये दिले होते, तुला वस्तू आणायला सांगितले होते, आणल्या का रे? तो म्हटला नाही ग आई. का? अगं आई काय सांगू, त्या चौकामध्ये मी गेलो, हां,
अगं तो इंग्रज अधिकारी काय करत होता? अगं आई, तो इंग्रज अधिकारी आपल्या भारतीय लोकांना झाडाला डांबून मारत होता का आई? ती माणसं आक्रोश करत होती, वाचवा वाचवा म्हणत होती, पण एकही व्यक्ती पुढे जात नव्हता. आई, ते दृश्य मला पाहावलं नाही आणि म्हणून माझं पुढे जायचं धाडस झालं नाही. मी आई परत आलो ग. खूप मारलं त्या लोकांना. किती निष्ठुर आहेत इंग्रज अधिकारी. तशी त्याची आई त्याला म्हणते, राम, अरे तो इंग्रज अधिकारी आपल्या भारतीय लोकांना मारत होता आणि त्यावेळेस तू काय करत होतास? तो राम म्हणतो, आई अगं मी उलासा, मी काय करणार मी, माझं वय का काय करायचं, मी काय करणार आई, मी पाहत बसलो. तशी त्याची आई त्याला म्हणते, राम, अरे पाहत बसायचं नाही कधीच. जिथे अन्याय आणि अत्याचार होतो ना तिथं कधीच शांत बसायचं नसतं. मग काय करायचं होतं आई मी? अरे राम, उचलायचा होता दगड आणि भिरकवायचा होता त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या दिशेनं. जे होईल ते पाहून घेतलं असतं. झाला आईचा संस्कार झाला. काय संस्कार? जिथं अन्याय आणि अत्याचार होतो तिथं कधी शांत बसायचं नसतं. पोराच्या मनावरती ते बिंबलं. संस्कार काय असतो, आदर्श काय असतो. पुन्हा 10-15 दिवस उलटले शास्त्री महाराज आणि पुन्हा तो पोरगा त्या चौकातून पुढे चालला आणि पुन्हा त्या पोरानं तेच दृश्य पाहिलं. तो इंग्रज अधिकारी झाडाला बांधून लोकांना मारतोय. आता मात्र तो पोरगा शांत बसला नाही. आईचा संस्कार त्याच्या कानावरती आदळत होता. राम, जिथं अन्याय आणि अत्याचार होतो ना तिथं कधी शांत बसायचं नसतं. मग काय करायचं आई? अरे उचलायचा होता दगड आणि भिरकवायचा होता त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या दिशेनं. पुढं काय झालं असतं ते पाहिलं असतं मी. तो पोरगा आता शांत बसला नाही. त्याच्या हाताच्या मुठी अशा आवळल्या गेल्या, डोळे लालबुंद झाले. तो एकदम उठला, घेतला दगड आणि भिरकावला त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या दिशेनं. फटकन डोक्यात बसला. गळगळ रक्त वाहू लागलं. तो इंग्रज अधिकारी विवळत खाली बसला. तो 12 वर्षाचा पोरगा पळत गेला, उचलला दगड आणि घातला त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या डोक्यात. टाचा घासत तो इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी गतप्राण झाला. 12 वर्षाच्या पोरानं हे भयानक कृत्य केलं. इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी मेला. इंग्रज शासनानं त्या राम नावाच्या पोराला पकडलं. आता हा लहान आहे, बाल गुन्हेगार आहे म्हणून त्याला बाल सुधारगृहात टाकलं नाही. हो, बाल सुधारगृहात न टाकता या राम नावाच्या पोराला इंग्रज शासनानं 1921ची घटना आहे महाराष्ट्रातली, फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा सुनावली. फाशीचा दिवस उजडला. आदल्या दिवशी त्याला सांगितलं, राम तुझी शेवटची इच्छा काय आहे? तो 12-13 वर्षाचा पोरगा म्हणला, माझी शेवटची इच्छा एकच आहे, मला माझ्या आईला भेटायचं आहे. त्या 12 वर्षाच्या पोराला भेटण्याकरता आई त्या जेल प्रशासनाच्या त्या तिथं तुरुंगामध्ये आली. पण रडत पडत, डोळ्यामध्ये अश्रू, डोळ्याला पदर अजिबात नाही. अगदी निर्भयपणे, जणू काय माझ्या लेखानं फार मोठा पराक्रम केलाय अशा आविर्भावामध्ये ती रामची आई तुरुंगामध्ये आली. समोर तिनं रामला पाहिलं आणि आई असा आवाज देऊन तो राम आपल्या आईला बिलगला आणि रडू लागला. त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी नाही. त्याची आई त्याला म्हणते, राम का रडतोस, का रडतोस, मला कशा करता बोलवलं बाळा? तो बोलतो, आई अगं मला उद्या फासावरती देणार आहेत ग. मग बघा आईचे शब्द, मग अगं आई आजपर्यंत तू मला एवढे संस्कार दिले, मग मरण्यापूर्वी एखादा तुझा संस्कार या कानावरती आदळावा याच्याकरता तुला बोलवलंय, याच्याकरता बोलवलंय का? हो ग आई. मग ऐक माझा संस्कार राम. ती आई रामला संस्कार देते तुरुंगामध्ये. राम उद्या तुला फासावरती देतील हे मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाही. पण एक लक्षात घे राम, फासावरती जात असताना डोळ्यातून एक अश्रू देखील खाली येऊ द्यायचा नाही, अजिबात रडायचं नाही. हा घे माझा शेवटचा संस्कार. आईनं शेवटचा संस्कार दिला आणि आई 4 पावलं पुढे गेली. तशी त्या रामनं आईला हाक मारली, आई आई असा आवाज दिल्याबरोबर एखाद्या हरणीनं आपल्या पाडसाकडे झेप घ्यावी तशी ती आई त्या रामकडे धावत गेली, कडकडून मिठी मारली. आईच्या डोळ्यातील अश्रू रामच्या डोक्यावरती पडले. राम रडू लागला. आई म्हणते, राम फासावरती जाणार आहे म्हणून रडतोस का? मरणाची भीती वाटते का राम? तसा तो मुलगा म्हणतो, आई फासावरती जाणार म्हणून नाही रडत. मग रडतो कशा करता? तो राम म्हणतो, आई इतरांच्या आया मुलांना जगण्याचे संस्कार देतात, पण मला अशी आई भेटली आहे की ती मला देशासाठी मातीसाठी मरण्याचा संस्कार देते. आई अगं हे अश्रू तुझ्या आठवणीसाठी आहेत. असेल जर पुढचा कुठला जन्म तर तुझं बाळ म्हणून या लेकराला पुन्हा जन्माला घालशील का गाई? आयुष्याची कमाई
ती असते ना ती अशा या संस्काराच्या शिदोरीवरती. म्हणून संस्कार देणाऱ्याच्या संगतीत बसावं आणि त्यांच्या पंगतीमध्ये तो लाभ घ्यावा. विठाला विठाला. आदर्शानं जीवन घडतं. सामान्य लोकांचं जाऊ द्या, कोणाला कोण आदर्श वाटेल, कोणाला कोण आदर्श वाटेल, कोणाला कोण आपले आई वडील आदर्श वाटतील, कोणाला आपले गुरुजी आदर्श वाटतील, कोणाला आपले हायस्कूलचे सर आदर्श वाटतील, कोणाला आमदार खासदार मंत्री आदर्श वाटतील, कोणाला पंतप्रधान, कोणाला युनोचे अध्यक्ष, कोणाला राष्ट्रपती आदर्श वाटतील. आदर्शाच्या संकल्पना भिन्न भिन्न आहेत. कोणाला गौतमी पाटील आदर्श वाटेल. सबसे कातील आहे की नाही. वाटू शकतं. परवा मी पाहिलं इंस्टाग्रामला एका पोरानं स्वतःच्या या मनगटावरती गौतमी पाटील असं गोंधून घेतलंय. त्याला आदर्श वाटतंय. ती आदर्शाच्या संकल्पना प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहेत. जाऊ द्या, लोकांना आनंद भेटतोय ते पाहून आहे का नाही. त्यांच्या आनंदात आपण काय बोलणार. आनंदाची निर्मिती करते ते नृत्यातून आणि प्रेक्षकांनाही तो आनंद भेटतोय. आपण त्याच्यावरती बोलणं चुकीचं आहे. त्यांना तो आनंद भेटतोय, त्यांनी ते खुशाल करावं. आनंदाच्या आदर्शाच्या संकल्पना प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहेत. जाऊ द्या, सामान्य माणसाच्या अंतकरणाला स्फुरलेली आदर्शाची संकल्पना सामान्य असते आणि महात्म्याच्या अंतकरणाला स्फुरलेली आदर्शाची संकल्पना फार मोठी असते. आज आपण तुकोबाऱ्यांना विचारू, तुकोबारा जगा काळ खाय आम्ही माथा घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मसेती काळ गुलाम सलाम करी तुकया घरी देव उभा मागे पुढे उगवी पुढे धन्य मनवी न इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका दे. जीवनामध्ये असं कर्तृत्व करील की लोक म्हणतील काय आमचं भाग्य की या डोळ्यांनी आम्ही तुकोबरायांना पाहिलं. अनुरेणूया थोकडा तुकोबराया, तुमच्या जीवनामध्ये ही अलौकिक क्रांती झाली. सांगा ना महाराज, तुमच्या जीवनातील आदर्शाच्या संकल्पना कशात. अभंगाचं भक्तीचा
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री तुकोबराय उत्तर देतात की जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो नाही का, तो माझ्या जीवनातील आदर्श आहे. खरं तर या अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यासारखं आहे. जाणे हा शब्द अभंगात 2 वेळा का आला. जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. जाणे एक जाणे हा शब्द ज्ञान अवच्छेदकानं, दुसरा जाणे हा शब्द भक्ती अनुच्छेदकानं आलेला. जिव्हाळा म्हणजे काय? जिव्हाळा म्हणजे झरा. जिव्हाळा म्हणजे काय? झरा. जाणे भक्तीचा भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळ्यामध्ये झऱ्यामध्ये काय असते? अखंडता असते, स्वच्छता असते आणि शीतलता असते. अखंडता, स्वच्छता आणि शीतलता त्याला झरा म्हणायचं. तसं भक्तीमध्ये महाराज म्हणतात की अखंडता पाहिजे. दिनरजनी गोविंदाचे कामामध्ये काही म्हणा राम. भक्तीमध्ये अखंडता पाहिजे, भक्तीमध्ये स्वच्छता पाहिजे. भक्ती ही मुळात स्वच्छच असते, परंतु हेतून ती अस्वच्छ बनते. आणि भक्तीमध्ये शीतलता पाहिजे. अखंडता, स्वच्छता आणि शीतलता झरा, त्याला झरा म्हणायचं. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो भक्तीचा झरा जाणतो, जिव्हाळा जाणतो, तोच दैवाचा पुतळा. महाराज म्हणतात की तो खरा दैववान आहे. तो खरा दैव कशाला म्हणतात? दैव जैसे कवत के माऊली ज्ञानोबा म्हणतात कहीच दैन्य न देखी. ज्याला स्वप्नात देखील दैन्याचं दर्शन नाही. दैन्य दुःख आम्हा न येती जवळी दहन हे होळी. ज्याला स्वप्नात देखील दैन्याचं दर्शन नाही तो खरा दैववान. सामान्य दैवाला देश अनुच्छेदकाने, काल अनुच्छेदकाने आणि व्यक्ती अवच्छेदकाने दैन्याची भीती आहे. असं दैव नकोय महाराजांना. महाराज म्हणतात की ज्या दैवाला दैन्याची भीती नाही तो महापुरुष, तो युगपुरुष माझ्या जीवनातील आदर्श आहे. आणि जर हे गुण त्याच्याकडे नसतील तर तो विद्वान पंडित शहाणा असला काय, तो माझ्या टाळ्या वाजवा. बघा ह्या टाळ्या झाल्या पण माकडवाल्यासारख्या झाल्या. जोरात वाजवा घ्या. टाळ्याला काय तुम्ही? किती ताकद लावावं लागते एवढा उंच आवाज करायला, तुम्हाला काय माहिती हो गुरुजी. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा. अभंगावरती बोलण्यासारखं बरंच आहे. नामरूपी जडले चित्त. ज्याचं भगवंताच्या नामाच्या नाम बरवया बरवंत, नाम पवित्र आणि चौकट, नामस्मरी नीलकंठ निज सुखी निवार. हा नामचे एक जयाचे पाता गगनची दिसेटाचे, अवघाचे आकार ग्रासेला काळे, एकची निराळे हरीचे नाम हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना. नामावरती चिंतन पहिल्या दिवशी आमच्या शास्त्रीजींनी केलेलं आहे. कुठला अभंग? रामकृष्ण नामी ही दोन्ही साजेरी, हृदय मंदिरी स्मराकारे. नाही का? भगवंताचं नाम आणि रूप त्याच्या ठिकाणी. रूप सावळे सुकुमार, काने कुंडले मखराकार, रूप पाहता
लोचनी सुख झाले ओ साजनी. भगवंताचं नाम आणि रूप याच्या ठिकाणी ज्याची एकरूपता आहे, महाराज म्हणतात तो खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातला आदर्श आहे. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, अनेक नये माझे मना हो का पंडित शहाणा. विठोबार कीर्तन सुरू झालं होतं. 11:15 थांबायचंय. 15 मिनिट याच्याकरता घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने काही विचार या ठिकाणी मी व्यक्त करावेत अशी संयोजकाची अपेक्षा आहे. त्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराज या विषयाला थोडासा स्पर्श करून आपल्याला सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार माझ्यासोबत घोषणा द्यायची आहे. क्षत्रिय कुलावतंश राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. वा वा. मला जर कोणी विचारलं, महाराज तुम्ही तुमच्या बापापेक्षा जास्त कोणाला मानता, तर मी त्या माणसाला अगदी सहजपणे उत्तर देईल की बाबा रे, मी माझ्या बापापेक्षा जास्त 3 बांना मानतो. एक म्हणजे ज्ञानोबा, दुसरे म्हणजे तुकोबा आणि तिसरे म्हणजे शिवबा. यदा कदाचित हे 3 बा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले नसते तर तुमच्या माझ्या नशिबी कपाळ मोक्ष आला असंही मात्र निश्चित आहे. कारण या 3 बांनी या महाराष्ट्राला सांस्कृतिक वैभव, कल्चरल आयडेंटिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, तो देण्याचा एक फार मोठा प्रयत्न केला. आता सन 1272 ते आज 2023, 17 मे 2023 आजपर्यंत इतिहास पहा. ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महान विभूतींना वगळून या देशाचा, या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही. मग या सगळ्या गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान नेमकं काय आहे? 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराज या अखंड हिंदुस्थानचे पहिले छत्रपती झाले आणि बखरकारांना, इतिहासकारांना नोंद केली, या म्लेंट पातशाहीमध्ये एक मराठा छत्रपती झाला. ही गोष्ट काय सामान्य. नंतर महाराज दक्षिण दिग्विजयला गेले. महाराजांची प्रकृती बिघडली आणि 3 एप्रिल 1680 एका सूर्याचा अस्त झाला. श्री महाराज या महाराष्ट्राला दुःख सागरात टाकून कायमचे निघून गेले. 3 एप्रिल 1680. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवरती आले. संभाजी महाराजांचं जीवन म्हणजे वादळ आहे. संभाजी महाराजांचं जीवन म्हणजे इतकं आदर्श आहे, इतकं तेजपुंज आणि इतकं आकर्षक जीवन आहे. कधीतरी आयुष्यामध्ये संभाजी राजांना वाचा, त्यांना समजून घ्या. 11 मार्च 1689 संभाजी राजांना हाल करून मारण्यात आलं. त्यानंतर राजाराम महाराज गादीवरती आले. एका गादीच्या 2 गाद्या या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या. छत्रपतींच्या एका गादीच्या 2 गाद्या या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या. एक गादी कोल्हापूरची आणि दुसरी गादी साताऱ्याची. आजही या 2 गाद्या महाराष्ट्रामध्ये आहेत, सातारा आणि कोल्हापूर. कोल्हापूरचे संभाजीराजे आणि साताऱ्याचे उदयनराजे. मग तेव्हापासून ते आजपर्यंत एकेका गादीचे कमीत कमी 10-12 छत्रपती जरी म्हटले तरी आजपर्यंत गुरुजी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 25 छत्रपती होऊन गेले. आज 2 आहेत. मग या 25 छत्रपतीपैकी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला का प्रिय आहे? का छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुमचं आमचं रक्त सळसळ करतं? छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुमच्या आमच्या अंगावरती रोमांच उभे राहतात? छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुम्ही आम्ही लढायला आणि मरायला तयार होतो? काय ताकद आहे शिवाजी या नावावर? गेल्या 350 वर्षात या शिवाजी नावाचं गारुड जे जनमानसावर बसलेलं आहे ते गारुड उतरायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 किल्ले उभा केले. त्या किल्ल्याचं संरक्षण केलं. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे का? मी म्हणतो अजिबात नाही. किल्ले उभा केले हे महाराजांचं वैशिष्ट्य नाही, तर श्री शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती उभा राहणारी, आपलं पिळदंड बलदंड शरीर उभा
उभा घेऊन राहणारी, स्वराज्याकरता अगोदर मारायला आणि मग मरायला तयार असणारी माणसं शिवाजी महाराजांनी निर्माण केली. हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. तानाजी बाजी येसाजी कोटोजी यांची चरित्र तुम्ही आम्ही अभ्यासा. ही चरित्र तुम्ही आम्हाला सांगतील स्वराज्यासाठी, देशासाठी, मातीसाठी लढायचं कसं आणि मरायचं कसं. 350 वर्ष 750 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पारतंत्र्याचा अंधकार होता. मृतप्राय झाला होता सारा समाज, मृतप्राय झाला होता सारा देश. जगणं अगदी असह्य झालं होतं. शिरवळच्या बाजारामध्ये दिवसा ढवळ्या लेकी बाळींचे लिलाव व्हायचे. गावाच्या गाव बेचिरा केली जायची, गावाच्या गावात जबरदस्त धर्मांतर केली जायची. हिंदूंची मंदिरं, हिंदूंचे सण बंद पाडले जायचे. घरातून बाहेर पडलेली तरणी ताठी पोरगी घरामध्ये सुरक्षित येईल का नाही ही शाश्वती नव्हती. लुटलं जाईल या भीतीनं धान्याच्या बिया आणि गवताच्या पाती देखील कोमेजून जायच्या. आजही द केरला स्टोरी तुम्ही आवर्जून पाहाच. आजची परिस्थिती केरळ मधली तो पिक्चर आवर्जून पहा या 2-3 दिवसात किंवा सप्ताह झाल्यावर पहा. आजची ही परिस्थिती अशी आहे या देशातली, त्या राज्यातली, तर त्या काळी किती भयान वास्तव असेल. आणि अशा भयान कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे ठिणगी उत्पन्न होते. त्या ठिणगीपासून एक ज्वाला बनते, त्या ज्वालेपासून एक मशाल पेटते. ती मशाल या हातातून त्या हातात, त्या हातातून त्या हातात, आणि स्वराज्याचा वनवा 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 भडकत जातोय. मला राहून राहून प्रश्न पडतो, शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण केलं, पण या राज्याला नाव शिवराज्य, जिजाऊ राज्य किंवा इतर काही नाव दिलं नाही. महाराजांनी नाव दिलं स्वराज्य. सो म्हणजे माझं, सो म्हणजे माझं. मग माझं राज्य आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच प्रयत्न केले पाहिजेत. महाराजांनी सांगितलंय, तुला जर वाटत असेल तुझ्या लेकी बाळीवांचे अत्याचार कमी व्हावेत तर तू माझ्याकडे ये. तुला जर वाटत असेल हा अन्याय अत्याचार थांबावा तर माझ्याकडे ये. तुला जर वाटत असेल आपली उद्याची पिढी सुखाने या महाराष्ट्रामध्ये राहावी तर तू माझ्याकडे ये. आणि तुला जर वाटतच असेल हा अन्याय, हे अत्याचार, हे बलात्कार, हे हाहाकार असेच राहावे तर तू माझ्याकडे येऊच नको. तू जा तिकडे, तुझी मला गरज नाही. महाराजांनी पगारीवरती देखील माणसं ठेवली असती. किती पगार पाहिजे बोला. माझ्या बाजूने फक्त लढायचं. मी जहागीरदाराचा पोरगा आहे, सरदाराचा पोरगा आहे. पुणे माझी जहागिरी आहे, इंदापूर माझी जहागिरी आहे. काय पाहिजे बोला. महिन्याला पगार देतो, दिवाळीला बोनस देतो, कपडे नाणे हिरे माणिक मोती सगळं देतो. येता का माझ्या बाजूने लढता का आपण स्वराज्याचा डाव मांडू? नाही नाही. महाराजांना सांगितलंय तानाजी हे राज्य तुझं आहे, येसाजी कडतोजी हे राज्य तुझं आहे. मग तुझं राज्य आहे ना, मग तुला लढलं पाहिजे, तुला झगडलं पाहिजे, तुला झुंजलं पाहिजे. कारण हे काय स्वराज्य काय हे. आणि बघता 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 महाराजांकडे माणसं आली. हो काय महाराजांच्या जीवनातला पराक्रम. एक छोटासा पराक्रम सांगतो आणि सेवेला प्रारंभ करून देतो, तर सेवेला पूर्ण विराम देतो. महाराजांच्या जीवनातला असा जबरदस्त प्रसंग. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या भारतवर्षामध्ये होऊन गेलेले कुणी हिंदू राजे नव्हेत. वाक्य गांभीर्यानं ऐका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या भारतवर्षामध्ये होऊन गेलेले कोणी हिंदू राजे नव्हेत, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या खंडप्राय प्रदेशाला स्वयंभू राष्ट्र म्हणविणारे आणि त्या राष्ट्राचे उद्दिष्ट या समाजाला बहाल करणारे पहिले भारतीय नेते आहेत. पहिले भारतीय नेते. एखाद्या राष्ट्रामध्ये धर्म अनेक असतील तरी चालतील, एखाद्या राष्ट्रामध्ये जाती अनेक असतील तरी चालतील, एखाद्या राष्ट्रामध्ये बोली भाषा वेगवेगळ्या असतील तरी चालतील, एखाद्या राष्ट्राच्या सरहद्दी सरकत्या असतील तरी चालेल. डोकलाम सारखी परिस्थिती तिथले दररोज चीन सारखं, पाकिस्तान सारखं नालायक राष्ट्र शेजारी असतील तरी चालेल. काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. परंतु त्या राष्ट्रामध्ये जर धार्मिक ऐक्य नसेल तर ते राष्ट्र रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं धार्मिक ऐक्य. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या सुखदुःखाची प्रेरणा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या हिंदुस्थानचे आदर्श. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या हृदय सिंहासनावरती बसलेले फार मोठं दैवत. शिवाजी महाराज जोपर्यंत तुमच्या आमच्या मन आणि मनगटामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत या हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची ताकद नाही. आज भारत विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे. येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारत विश्वगुरु पाहायला भेटेल आपल्याला. जग भारताकडे मोठ्या अपेक्षेनं पाहतंय. जगात सगळीकडे भारताच्या संस्कृतीचा आणि भारताच्या परंपरेचा लोकांना अभिमान वाटतोय. तुम्ही फेसबुकला वगैरे पाहत असताल, जग वेडं झालंय कृष्णाकरता, जग वेडं झालंय रामाचा इतिहास जाणून घेण्याकरता. फार चांगले दिवस येणार आहेत हिंदुस्थानला. इथं गुंतवणूक करण्याकरता,
इथं उद्योग करण्याकरता, इथल्या मातीत रमण्याकरता, जग इथं आसुसलेलं या देशात येण्याकरता फक्त आपण आपली मुलं घडवली पाहिजेत, शिकवली पाहिजेत, निर्व्यसनी बनवली पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची गुढी घरोघरी उभारायला पाहिजे. त्यानंच आपली मुलं, आपलं राष्ट्र, आपला समाज अधिक सदृढ होईल, बलदंड होईल. ती काळाची गरज आहे. आदर्श नसतील तर मुलं घडणार नाहीत. म्हणून आदर्श त्यांच्या समोर उभे करायला हवेत आणि शिवछत्रपतींनी इतका महान आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही. आता प्रसंग सांगतो, लक्षपूर्वक ऐका. 1659 उजडलं. महाराजांची ज्यावेळेस महाराजांनी 15 एप्रिल 1645ला शपथ घेतली, कुठल्या मंदिरामध्ये? रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली. त्यावेळेस 400-450 मावळे होते. 1659 उजडलं. 45 ते 59 किती कालावधी बघा. आणि आता शिवाजी महाराजांच्या सैनिकांची संख्या झाली 20,000. नेताजी पालकर सर नौबत झाले आणि पुन्हा एकदा विजापूरला आदिलशाहीच्या दरबारामध्ये या गोष्टींची चर्चा सुरू झाली. दरबार भरवला गेला. दरबार भरला आणि त्यावेळी दरबाराचा कारभार पाहत होती बडी बेगम साहिबा. अत्यंत करारी, निष्ठुर असणारी बाई त्या दरबाराचा कारभार पाहत होती. दरबार भरला आणि बडी बेगम साहिबा गरजली. कौन है वो दादा या तकदीर बुलंद करने वाला, तो शिवाजी को मेरे सामने पकड़ कर ला सके, जिंदा या मुर्दा. कोणामध्ये ताकद आहे शिवाजी राजांना पकडण्याची? साऱ्या दरबारामध्ये शांतता पसरली. कोणाचंच धाडस होईना शिवाजी महाराजांना मी पकडायला जातो म्हणायचं. त्यावेळेस ती बाई म्हणते, इस दरबार में कोई मर्द बैठे हैं या सारे हिजड़े बैठे हैं? एक भी ऐसा शख्स नहीं जो शिवा को मेरे सामने पकड़ कर ला सकता है. मंडळी, हा वार सहन झाला नाही एकाला. एवढ्यामध्ये कुणाच्या तरी पावलांचा असा कर 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 आवाज येऊ लागला. सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळाल्या. एक दिप्पाड देह सुवर्ण तख्ताकडे निघाला. सुवर्ण तख्तासमोर सुवर्ण ताट मांडलं होतं, त्याच्यामध्ये पैजेचा विडा उचलला मांडला होता. तो दिप्पाड देह तिथं गेला, तर तो पैजेचा विडा उचलला आणि तो बोलतो, खट्टोर दख्खन शिवा तो पहाड़ का चूहा पकड़ कर घोडे पर बांध के लेके आऊंगा. सडे घोडी आणि शी घेऊन येतो. काय म्हणाला त्याचं नाव? हा, तुम्ही घ्या त्या नालायकाचं नाव. अफजल खान ही त्याची पदवी आहे. त्याचं खरं नाव आहे अब्दुल्ला. आदिलशाहीचा दासीपुत्र, एक भटारणी का छोकरा. याच अफजल खानानं कनकगिरीच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजांना कप्तानं मारवलं. याच अफजल खानानं फर्दत शहाजी राजे झोपेमध्ये असताना बाजी घोडकड्यांकडून त्यांना कैद केलं. साखळ दंडानं बांधलं, विजापूरच्या रस्त्यावरती फिरवलं. थोडीशी माहिती सांगतोय अफजल खानाची. हा अफजल खान स्वतःला बुत सिकन, कुप्र सिकन म्हणून घेत असे. काफिर हिंदूंचा कर्दन काळ, मूर्ती पूजकांचा कर्दन काळ तो स्वतःला म्हणून घ्यायचा. या खानाला 64 बायका होत्या मंडळी. किती? तुम्ही तसला विचार करू नका. असा हा मानवतेचा असणारा क्रूर कर्दनकाळ छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याकरता त्यानं पैजेचा विडा उचलला. आदिलशाहीने त्याच्याबरोबर फौज किती तरी होती सांगतो ऐका. 20,000 घोडदळ, 40,000 पायदळ, 200 उंट, 65 हत्ती, मेना, पालक्या, भोये, शामियाने, बडविचाय, हिरे, माणिक, मोती, सेवेकरी, आपदागिरी, स्वयंपाक करणारे सगळे वेगळे. आणि अफजल खानानं विजापूर सोडलं. त्याचा पहिला मुक्काम विजापूर पासून 2.5 किलोमीटरवरती अंतरावरती पडला. दुर्दैवाने या अफजल खानाबरोबर काही मराठा सरदार होते. नाईकजी पांढरे होते, काटे होते, खराटे होते, घोरपडे होते, सुर्वे होते आणि कृष्णा भास्करांसारखे ब्राह्मण देखील होते. खानाच्या तलवारीचं बोट झालं तुळजापूर. तुळजापूरच्या बाहेर खानाची छावणी पडली. त्यानं कृष्णा भास्करला समोर बोलवलं आणि तो बोलतो, कृष्णा यही है शिवा की तुलजी. कृष्णा भास्करांना सांगितलं, जी सरदार, हीच भोसल्यांची कुलदेवता, ही उभ्या महाराष्ट्राची जगज्जननी तुळजा भवानी. या तुळजा भवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय आणि हात जोडल्याशिवाय महाराष्ट्रातील एकाही घरामध्ये वरण आणि पुरण शिजत नाही. आणि त्यानं आपल्या सेनेला आदेश दिला, बेचिराग करो,
एवढं छोटस तुळजापूर मंडळी काही क्षणामध्ये बेचिराग झालं. राख रांगोळी तुळजापूरची झाली. एवढ्यावरती तो थांबला नाही. हातामध्ये हातोडा घेतला. दिसेल ती मूर्ती हातोड्यानं फोडू लागला. तुळजाभवानीच्या राऊळामध्ये आला. तुळजाभवानीच्या राऊळामध्ये त्यानं गाय कापली आणि गायीच्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये असा थाय 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 नाचला. हातामध्ये हातोडा आहे. तुळजाभवानीकडे पाहतो बोलतोय, पुते का पुराण, बताओ तेरी ताकद, बताओ तेरी आजमत. तो म्हणतो, दाखव तुझं सामर्थ्य. आणि कसलाही विचार न करता आपल्या हातातील हातोड्याचे घाव त्यानं तुळजाभवानीच्या मूर्तीवरती घातले. एवढ्यावर तो थांबला नाही. तो पंढरपूरला आला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला. पुंडलिक रायाला त्यानं चंद्रभागेत फेकून दिलं. पंढरीश परमात्म्याच्या राऊळामध्ये आला. तिथंही त्यानं गाय कापली. तिथंही गायीच्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये थाय 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 नाचला. आणि शिखर शिंगणापूरलाही त्यानं तीच परिस्थिती, तेच वातावरण केलं. जाताना मलवडीला त्यानं बजाजी निंबाळकरांना कैद केलं आणि खानानं आपला मोर्चा वाईकडे वळवला, सातारा. अवश्य प्रतापगड पाहायला जा तुम्ही. वाईलाही खान स्वस्त बसणार नाही हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. हळूहळू तो आपले हात स्वराज्यामध्ये पसरतो हे महाराजांना माहीत होतं. महाराजांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना एकत्र केलं आणि महाराज बोलतात, आम्ही अफजल खानाशी कशा प्रकारे सामना करावा. त्यावेळेस काहींनी सांगितलं, राजे माघार घ्या. काहींनी सांगितलं, राजे सल्ला करा. काहींनी सांगितलं, राजे आपल्याला इथं थांबून चालणार नाही. कुणी वेगवेगळ्या प्रकारचा सल्ला दिला. परंतु शिवाजी महाराजांनी आपला निर्णय जाहीर करून टाकला. शिवाजी महाराज बोलतात, महाराजांची वाक्य जशीच्या तशी सांगतो, खानाशी सलाह करणे नाही. कारण खानाशी सलाह केली आणि खानाने जसे आमचे थोरले बंधू संभाजी राजियास मारले तसे तो आम्हासही मारील. याकरता खानाशी सलाह करणे नाही. खानाशी युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू. हे कर्म कठीण, सिद्धीस गेले म्हणजे बरे. खानाशी सलाह केली आणि प्राणघात निश्चित आहे. लढाई केली आणि युद्ध केली आणि जय झाली आज उत्तम. प्राण गेली आणि कीर्ती आहे. शिवाजी महाराजांनी आपला निर्णय जाहीर करून टाकला. आणि मंडळी, महाराज गडावरती होते आणि एका भल्या पाटे राजांच्या स्वप्नामध्ये साक्षात तुळजाभवानी आल्या. राजांनी तुळजाभवानीला स्वप्नामध्ये पाहिलं आणि राजांनी तुळजाभवानीला वंदन केलं. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, महिषासुर मर्दाना लादली, तापाची गडवय घडली. लागे तू पावच निर्वाणी, लागे तू पावच निर्वाणी. ऐसा जोगवा जोगवा मागण, ऐसा जोगवा जोगवा मागण, जोगवा जोगवा मागण, ऐसा जोगवा जोगवा मागण, जोगवा जोगवा मागण. हे आई भवानी तुझ्या कृपेने तारीची भक्ताना, अगाध महिमा तुझ मावली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात्र सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात्र सारी. आज गोंधळाला ये, गोंधळवाणीला भवानी गोंधळाला ये, गोंधळवाणीला भवानी गोंधळाला ये. उदगाम में उदे, उदगाम में उदे, उदगाम में उदे. घालून गड्याची माय वाजवची संपळ, हातात कळी तुझ्या गाई वाजवची संपळ. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात्र. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात्र. गोंधळाला ये, गोंधळाला ये, गोंधळवाणीला भवानी गोंधळाला ये, गोंधळाला ये. राजांनी तुळजाभवानीला प्रणाम केला. राजांच्या स्वप्नामध्ये तुळजाभवानी आल्या आणि तुळजाभवानी बोलतात, शुभा उठ. शुभा, मी तुझ्या शमशेरमध्ये प्रगट आहे. शुभा, अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकड मला तुझ्याकडून बळी हवाय.
मंडळी, राजांनी ते स्वप्न आठवलं. मंडळी, एक गैरसमज दूर करतो. राजांच्या नंतर कित्येक वर्षाने एक तुलसीदास नावाचे शाहीर होऊन गेले. त्यांनी असं सांगितलं की तुळजाभवानी राजांच्या स्वप्नामध्ये आल्या आणि त्यांनी राजांना तलवार दिली. ती तलवार म्हणजे भवानी तलवार. ही शाहिराची कल्पना आहे. सत्य असं आहे, कोकणामध्ये सावंतवाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे. ती सावंतवाडी गोव्याला जोडून आहे. त्या काळी गोवेलकर सावंत आणि तिथल्या एका पोर्तुगीजांचं जिव्हाळा होता, प्रेम होती, मैत्री होती. म्हणून मैत्री खातर एका पोर्तुगीजानं पोर्तुगालमध्ये तयार झालेली एक दुधारी तलवार आपल्या मित्राला म्हणजे गोवेलकर सावंतांना भेट म्हणून दिली. काही काळानं राजे त्यांना भेटण्याकरता गेले. राजांना ती दुधारी तलवार दाखवण्यात आली. राजांना ती तलवार फार आवडली. राजांनी ती तलवारीची मागणी सावंताकडे केली. सावंतांनी ती तलवार लगेच राजांना दिली. त्यावेळेस राजे बोलतात, हे हत्यार एकतर जिंकून घ्यायचं असतं किंवा विकत घ्यायचं असतं. त्यावेळेस राजांनी सावंतांना 350 होन म्हणजे 1050 रुपये रोख दिले. ती तलवार महाराजांना इतकी आवडली की त्या तलवारीचं नाव राजांनी भवानी तलवार ठेवलं. ती भवानी तलवार जी आता लंडनमध्ये आणि ते आणण्याचा प्रयत्न चालू आहे. मंडळी, राजांनी आपल्याला पडलेलं स्वप्न सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना आनंद झाला. पण जिजाऊ माँसाहेबांचं अंतःकरण मात्र असं हेलावून गेलं. ज्यावेळेस अफजल खानाच्या मोहिमेकरता श्री महाराज निघाले आणि जिजाऊ माँसाहेबांना भेटण्याकरता आले, समोर राजांना पाहिलं आणि जिजाऊ माँसाहेबांनी राजांना कडकडून मिठी मारली. माँसाहेब बोलतात, शिवबा तू जाऊ नको रे, शिवबा तू जाऊ नको. अगोदरच त्या अफजल खानानं माझ्या एका बाळाला माझ्यापासून हिरावून घेतलाय. शिवबा तू जाऊ नकोस, तो खान फार क्रूर आहे. राजांनी सांगितलं, माँसाहेब स्वराज्याकरता गेलंच पाहिजे. राजांनी आपला निर्णय जाहीर करून टाकला आणि खऱ्या अर्थानं एक रणरागिणी बोलू लागली. शिवबा, सणती दौलत तुम्हास लाभेल. यशाचं राजकारण करा. बुद्धिपूर्वक विचार करून खानाला झोपवा. राजांच्या समोर आता एक अवघड प्रश्न होता. सईबाई राणीसाहेब आजारी होत्या. जड अंतकरणाने राजांनी सईबाईंचा निरोप घेतला आणि राजे निघाले. सगळ्या स्वराज्यातल्या फौजा प्रतापगडावरती एकत्र येऊ लागल्या. आपापल्या सगळ्या फौजांना घेऊन सगळे कारभारी प्रतापगडावरती आले आणि प्रतापगडावर बसूनच अफजल खानाला मारायचं हे निश्चित झालं. त्यावेळेस राजे बोलतात, आम्ही खानाशी कशा प्रकारे सामने जावे. त्यावेळेस कृष्णा बनगरानं सांगितलं, राजे अंगाला सील करा. त्याप्रमाणे राजांनी आपल्या अंगाला सील केलं. जरी बख्तर अंगामध्ये घातलं, त्याच्यावरती पांढरा अंगरखा चढवला. राजांनी आपल्या डोईवरती बख्तर ठेवलं, वरती राजांनी मुकुट ठेवला, त्याच्यामध्ये मोत्याचा तुरा खोवला. राजांनी पायामध्ये चोळला कसून काच कसली. आपल्या कमरेला जरी दुशेला आवडला. राजांनी आपल्या डाव्या कानामध्ये चौखडा घातला. गळ्यामध्ये 32 मण्याची कवड्याची माळ घातली. आपल्या उजव्या हातामध्ये राजांनी बिछवा खोवला आणि वाघ नख आपल्या हातामध्ये घातली. आणि तहामध्ये ठरल्याप्रमाणे 10 अंगरक्षक सोबत घेऊन जायचे होते. लक्षपूर्वक ऐका, शेवटची 3 मिनिट. 10 अंगरक्षक बरोबर घेऊन जायचे होते. राजांच्या बरोबर होते जीवा महाले आणि संभाजी कावजी कोंढाळकर आणि अफजल खानासोबत होता बंडा सय्यद आणि इतर 9. विशिष्ट अंतरावरती 10 अंगरक्षक उभा करायचे होते. शामियाना उभारला होता जावळीमध्ये आणि महाराज शामियानाच्या बाहेर आले. महाराजांची पालखी शामियानाच्या बाहेर टेकवली. राजांच्या बरोबर दांडपट्ट्यामध्ये अत्यंत प्रवीण असणारे बंडा सय्यद, अरे एकटा बंडा सय्यद 50 लोकांना मोजून 2 ते 3 मिनिटांमध्ये संपवणारा शूरवीर महाराजांच्या सोबत आहे. अफजल खान शामियान्यामध्ये लोराला टेकून बसलाय. अफजल खानाच्या बाजूला अत्यंत क्रूर आणि अत्यंत हुशार, अत्यंत चाणाक्ष असलेला महान योद्धा बंडा सय्यद उभा आहे. राजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले आणि वकिलांना सांगून राजांनी बंडा सय्यदला बाजूला व्हायला सांगितलं. राजे बोलतात, आम्ही अफजल खानाला घाबरलो आहे. अफजल खान आम्हाला मोठे आहेत. आम्ही बळच इथपर्यंत आलेलो आहे. आम्हाला भेट घ्यायचीच नव्हती. अफजल खानाला आम्ही फार भेलोय. भिण्याचं नाटक केलं आणि अफजल खानानं बुद्धी न वापरता बंडा सय्यदला बाजूला केलं. विशिष्ट अंतरावरती बंडा सय्यद उभा राहिला. श्री शिवाजी महाराज अफजल खानाला भेटण्याकरता समोर निघाले. मुख्य प्रवेशद्वारातून महाराज आतमध्ये आले. अफजल खान शामियान्याला लोडाला टेकून बसला होता. माँ बदालत हमारे आदिलशाही के पास ऐसी नसीहत असं सामर्थ्य नाही.
हळूवार पाऊल टाकत राजे अफजल खानाच्या समोर निघाले. राजांना पाहिल्याबरोबर खान एकदम उभा राहिला आणि तो बोलतो, आओ शिवाजी राजे. शिवाजी महाराज हळूहळू पाऊल टाकत अफजल खानाच्या दिशेने येऊ लागले. तसा अफजल खान बोलतो, शिवा शिवा कहते हैं, यही है शिवा. तो बोलतो, शिवा शिवा म्हणतात तो हाच का? राजे त्याच्याकडे जळजळीत नेत्र कटाक्ष टाकत राजे बोलतात, खान खान म्हणतात तो हाच का? मंडळी, खानाला तो वार सहन झाला नाही. आओ शिवाजी राजे, हमारे पनाह में शामिल हो जाओ. हळूवार पाऊल टाकत महाराज जवळ आले. खानाचा तो दिप्पाळ देह, राजे फारच खुजे वाटत होते. खानाच्या जवळ राजे आले. ठरल्याप्रमाणे आलिंगन द्यायचं होतं. पहिलं आलिंगन महाराजांनी खानाला दिलं, काही हालचाल नाही. दुसरं आलिंगन ज्यावेळेस श्री महाराजांनी खानाला दिलं, खानानं कपट साधण्याचा प्रयत्न केला. राजांची मान आपल्या डाव्या पगलेमध्ये दाबली, कट्यार काढली, राजाच्या मस्तकावर असा जोरदार प्रहार केला. मंडळी, जरी भक्त रांगामध्ये असल्यामुळे ती तलवार खर करत बाजूला पडली. एवढ्यामध्ये हुशार असताना राजांनी सगळं जाणलं. राजांनी आपला बिचवा काढला आणि खानाच्या पोटामध्ये असा खुपसला आणि आपल्या हातातील वाघ नक्यानं खानाच्या पोटामध्ये हात घातला आणि असा कोथळा असा आडवा ओढला. खान असा आडवा फाडला. खानाचा कोथळा बाहेर पडला, आतडी बाहेर पडली. दगा 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 लवा लवा करत खान ओरडला. खानाचं ते ओरडणं ऐकून बंडा सय्यद धावला. बंडा सय्यद महाराजांवरती वार करणार. महाराजांना माहित नाही बंडा सय्यद मागून आलाय. बंडा सय्यदच्या वारामध्ये काहीही होऊ शकत होतं. बंडा सय्यद धावत पळत आला आणि शिवाजी महाराजांवरती जोरदार वार करणार. बंडा सय्यदचा उचललेला हात जीवा महाले नावाच्या पठ्ठ्यानं वरच्यावर कापला आणि एका वारामध्ये बंडा सय्यदच्या चिरफाड्या झाल्या. एवढ्यामध्ये कृष्णा भास्कर नावाचा आपलाच व्यक्ती राजांना मारण्याकरता आला. राजांनी पाहिलं. राजे बोलतात, कृष्णा तुम्ही आपली माणसं आहेत, हत्यार खाली टाका. आम्हाला आमच्या आईची शपथ आहे, ब्राह्मणावरती वार करायचा नाही. हत्यार खाली टाका. कृष्णा भास्करांना ऐकलं नाही, महाराजांवरती वार केला, चुकवला. राजांना जखम झाली आपल्या उजव्या भुवईवरती. आयुष्यात महाराजांना कधीच जखम झाली नाही. ती जखम आपल्या एका व्यक्तीनं केली. कृष्णा भास्कर नावाच्या व्यक्तीनं जखम केली. महाराजांनी हे पाहिलं आणि कृष्णा भास्कर असा उभा चिरला. एवढ्यामध्ये खान आपली आतडी पोटामध्ये टाकून पालखीकडे जोखाने देत पळाला. राजांच्या सहकारी म्हणजे संभाजी कावजी कोंडाळकर हे दोन वीर सख्खे भाऊ धावत पळत गेले. जोखांड्यात देत असलेल्या पालखीजवळ गेले. पालख्यांच्या भोयांचे पाय छाटले. अफजल खानाला बाहेर ओढला. आपली समशेर त्याच्या छातीमध्ये खुपसली. त्याचं शिर झाडा वेगळं केलं आणि हातात शिर घेऊन संभाजी कावजी कोंडाळकर राजांच्या जवळ आले. एका मिनिटामध्ये या सगळ्या घटना घडल्या. इशारतेच्या तोफा दणाणल्या. अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकड श्री महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला बळी दिला. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अधिक सप्तमी, वार होता गुरुवार, तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. दिवसाचे 8वें ताशी म्हणजे दुपारी 2 वाजता श्री महाराजांनी अफजल खान नावाचा दहशतवाद, जी समस्या आज देशाला नव्हे जगाला ग्रासलेली आहे दहशतवाद, तो दहशतवाद कसा संपवायचा ते शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आम्हाला दाखवून दिलं. अफजल खान नावाचा दहशतवाद श्री महाराजांनी संपवला आणि शाहिराची लेखणी कडाडली. इकडे नाकर नादाने शिवा का खाना है, इकडे नाकर नादाने शिवा का खाना है, जिसने अफजल को एक ही डाव में उखाड़ा है, एक ही डाव में उखाड़ा है. क्षत्रिय कुलावतंश राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. बोलण्यामध्ये बराच वेळ गेला. यथामती अभंगावरती चिंतन करता आलं नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सगळे देवरूप श्रोते, आदरणीय हरिभक्तपरायण माधवजी महाराज नरोडे गुरुजी उत्तम कीर्तनकार आहेत, तरी पण खरं तर
मला त्यांच्याकडे पाहून आज असं एक वाक्य सुचलं की जे आपलं मूळ आहे ते कधीच माणसानं विसरू नये. जरी ते कीर्तन करत असले तरी पण मला वाटतं की कीर्तनापेक्षा त्यांना वादनातून जास्त आनंद भेटत असेल. कीर्तन खूप छान करतात, श्रोत्यांना आनंद भेटतोय, परंतु ज्यांनी आपल्या मृदुंगाच्या आपल्या या बोटांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला वेळ लावले ते गुरुजी आदरणीय आमचे कृष्ण महाराज बोरकर, आमचे शास्त्रीजी, इकडं आमचे आबा, इकडं शिवाजी महाराज काकडे, आमचे महाराज अंशराम महाराज चव्हाण, चौकदार, सुंदर अशी माईक सिस्टीम, महाराजांचं काय नाव, ब्रह्मा महाराज, ज्ञानदेव महाराज.